पावसानं फिरवली पाट, जालन्यात खरीप पिके संकटात. मंठा शिवारात कपाशीला तांब्याने पाणी, कृत्रिम पाऊस किंवा तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यात पावसानं मोठा खंड दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकं संकटात सापडली आहेत. पिके वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः जीवाचं रान करत असून मंठा तालुक्यातील काही शेतकऱ्यांमध्ये कपाशीच्या रोपांना तांब्यानं पाणी घालून जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही परिस्थिती पाहून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, बाजरीसह खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसानं अचानक दडी मारल्यानं शेतातील ओलावा संपत चाललाय. त्यामुळे पिके करपण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी उगवलेली पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. मंठा शिवारातील काही शेतकरी कपाशीची रोपं वाचवण्यासाठी तांब्यानं पाणी घालताना दिसत आहेत. पिके जिवंत ठेवण्यासाठी सुरू असलेली ही धडपड शेतकऱ्यांच्या अडचणींचं वास्तव चित्र स्पष्ट करते. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 8 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर सोयाबीन, कपाशी आणि बाजरीची पिकं पूर्णपणे जळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे शासनानं तातडीनं परिस्थितीची दखल घेऊन कृत्रिम पावसाचा पर्याय राबवावा किंवा नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी होतीये. सध्या आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता केवळ पावसाचाच आधार असून वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आई मला सांगा की आता सध्या तुमच्या परिसरातील किंवा मग तुमची पिकांची काय परिस्थिती आहे? आमच्या पिकाची काय परिस्थिती, पाणी पाऊस नाही ना. कापसं जळायला लागली तर पाणी नाही झाडायला, झोप येत नाही, काय नाही. किती खर्च केला होता आता यांना? 50,000 गेले असतील. किती एकर शेती तुमची? 2 एकर. काय नाव तुमचं? निर्मला. दादा मला सांगा की आता सध्याला पिकांची काय परिस्थिती आहे? मी शेतकरी आहे, माझे पैसे 4 एकर वावर आहे. मी वावरात जेव्हा गेलो 8-15 दिवस असं झालं की मला वावरात करमणूक नाही व्हायली. असं वाटेल घरी झोप यायली नाही. कुठंतरी जाऊन सरकार किंवा एखाद्याला भेक मागावा. शेतीमध्ये खर्चाला पैसे नाही, इकडून तिकडून आणले 60-70 हजार रुपये आम्ही लावले. आता पिंकर लावले 2 तास नाही झाले, 2 दिवस नाही झाले की ते जसं तसं दिसायला. समजा सोयाबीन जाळायला, कापूस जाळायला. आमच्यावर विश्वास नाही तर सरकारने पंचनामा करावा. आमची इतकी विनंती सरकारला की आमच्या वावरात येऊन सरकारने आमचे पंचनामे करावा आणि आम्हाला जितकं होईल लवकरात लवकर आम्हाला तुमची मदत द्यावी. बस आमचं इतकं बोलणं आहे सरकारला. बाकी जे शेतकरी. काय नाव तुमचं? माझं नाव कदीर बाबा मे कुरेश. दादा मला सांगा की आता काय तुमची अपेक्षा आहे सरकारकडून आता सगळ्या परिस्थितीवर? आता या परिस्थितीवर सरकारकडून आमची एकच अपेक्षा आहे, कारण आता हे शेतकरी तर मला सांगा प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं आणि सरकारला बी माझी कळकळून हात जोडून विनंती की सरकारनं स्वतः इथं येऊन पंचनामे करावे आणि तात्काळ यायला कर्जमुक्ती तर करावीच. जी आता कर्जमुक्ती रखडली ती लगेच ताबडतोब कर्जमुक्ती करावी आणि नवीन कर्ज देता येईल का हे लगेच बघून त्याला सहकार्य करण्याची माझी अशी कळकळीची विनंती राहील. नाव सांगा मला. माझं नाव सतीश निर्वळ, शेतकरी संघटना स्वाभिमानी, तालुका मंठा. दादा मला सांगा की सध्या तुमचं क्षेत्र किती आहे आणि सध्या तुमच्या पिकाची काय परिस्थिती आहे? आमच्या पिकाची उन्हानं जळून चाललंय पीक. 1 महिना होऊन सरकी लावून पाऊस नाही, काय नाही. सापा शिपा पाऊस पडलेला आहे, त्याच्यावर सरकी लागवड केलेली आम्ही आता काहीच नाही. आमची कपास जळायला लागली तर तांब्यानं आम्ही पाणी घालायलो. आमच्याकडे पाणी नाही, काय नाही. आमची कोरडवाहू जमीन आहे. काय नाव तुमचं? माझं नाव दत्ता धावरे.